आता काय इन्कम शेळी पालन म्हणून मग वर्षातनं दोनदा येते ती किंवा वर्ष दीड वर्षानं दोनदा येते तरी बी 2-2 पिली म्हणली तरी किती झाली बघा. आता हे 6 शेरड आहे त्यांना 11 पिली झाली. 6 शेळ्या 11 पिढी झाली ती. 3 झाली ती. हे कुठल्या जाती आहे ती? आपल्याकडली गावरान आपल्याकडली. पडलेले भुंडे आहे ते आजारी बिजारी काय पडाच प्रमाणे काय सुद्धा नाही. हा तुम्ही त्या म्हणजे ह्याच्यासोबत आपली जनावर जी आहेत ह्यांची जर्सी सोबत ही सोबत गेले तुम्ही म्हणजे जास्त घ्यायला एवढं ही घ्यायला लागत नाही. अशी मोकळी नाही ती हा करून टाकली ह्याचं आजारी वगैरे प्रमाण काय सुद्धा नाही. आजारी पडत नाही जास्त करून. दिवसभर झाले अजून एकदा परत संध्याकाळी यांच्याबरोबर टाकायचं. कारण त्या 10 जर्शीला 20 जर्शीला तुम्ही पळताय दिवसभर. एक माणूस गुंततोयच ना त्यासोबत 4 पाळले तर एवढं काय प्रॉब्लेम येत नाही. अजून स्वतःला आणायची हा मग करायची आपली आता उत्पन्न. आता ह्या 5 बोकडं 11 पाठवलं. होय. आणि ह्याची काय घाण एवढी काढायचं त्याला धुवायचं ह्याचा दवाखाना. फक्त संध्याकाळी एखादा सकाळात फक्त बाहेर बांधले तिकडून तर 2 जर्सी वैरण जात असेल एवढ्याला. काय 1 2 3 6ला 2 जर्सी वैरण. 2 पाट्या झाली. मी भरपूर झाले ना कुठं मोकळं सोडावं असं काही नियम नाही काय सुद्धा नाही. आहे का नाही. आपल्याला आता ह्या 2 अशा जाळे मारायची हां ह्यात मोकळी सोडायची. बोकड आपल्या घरचा ठेवलाय ना का? होय बोकड आहे का आपल्या घरचं? नाही नाही का? बाहेर मग एखादं बोकड आता पाळलं तर चालतंय. आता यातल्या एखादं तयार केलं तर चालतंय. हे आपल्याकडे शेळ्या आहे सगळ्या गगनराव बरं का. ह्याला उस्मानाबादी म्हणतात ना गावरान आपली. हां लांब कानवाली उस्मानाबादी. हे आपल्या लाकूड कानाचे आपल्या भागातल्या शेळ्या. कोण काय रेसला ठेवायचं